या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज ज्या महापुरुषानं भारतीय राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेच्या बळावर गोरगरिबाचे शेतकऱ्याचे पोरं क्लास 1 क्लास 2 पदावर पोहोचले असे डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या माणसानं उसाच्या फळातला माणूस हा लाल दिव्याच्या गाडीत बसला पाहिजे असं स्वप्न बघितलं असे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, या सर्वांना सर्वप्रथम अभिवादन. खरं तर माझ्या माता पित्याची माझ्या भावंडांची सर्वप्रथम माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो की मला रात्री अचानक या कार्यक्रमाबद्दल सांगण्यात आला आणि माझा नगरला कार्यक्रम होता आणि आयोजित कार्यक्रम असल्यामुळे मला तो कार्यक्रम करणं भाग होतं. सकाळी पुण्याला कार्यक्रम होता, मग पुण्याचा आणि नगरचा कार्यक्रम करून मला नगरला 1 वाजले. तरी पण मी कुठलाही वेळ न लावता या कार्यक्रमासाठी निघालो, कारण मी रात्री शब्द दिला होता. माझं जन्मगाव हे राष्ट्रसंत भगवान बाबांचं जन्मगाव आहे, त्यामुळे माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. माझ्या घरामध्ये माझे आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील, भगवान बाबा आणि एकंदरीत वारकरी संप्रदायाचा विचाराचा पगडा माझ्यावरती असल्यामुळं या कार्यक्रमाला येणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. वाटेमध्ये आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम असल्यामुळं खूप गर्दी आहे, पण अशा प्रसंगातून सुद्धा मी कुठेही 1 मिनिट न थांबता सुद्धा या कार्यक्रमाला आलो. मला असं वाटलं, मी सकाळ धरून कार्यक्रमात असल्यामुळं मी आमचे मित्र ज्ञानेश्वर काशीद सर मला वारंवार फोन करत होते. मी सांगेल की मी सकाळपासून या कार्यक्रमाला येण्यासाठी नाश्ता सुद्धा केला नाही आणि जेवण सुद्धा केलं नाही आणि ज्ञानेश्वरराव 1 मिनिटही कुठे थांबलो नाही. मग मला असं वाटलं की इथं आल्यावर माझ्या पोटात काही नाहीये, आता बोलणार कसं. पण इथं आल्यानंतर मी हा सभागृह बघितलाय. हा सभागृह बघितल्यानंतर चेहऱ्यावरती प्रसन्न भावमुद्रा असणारे माझ्या माता पित्या समान माझे आई वडील इथं बसले. तुम्हाला बघून मला असं वाटतंय की मी आता 1 तास काय किंवा अर्धा तास काय तुमच्या समोर 2, 3, 4 तास सुद्धा बोलू शकतो, कारण आज मला माझ्या घरी आल्यासारखं किंवा माझ्या माता पित्या समोर आल्यासारखं वाटतंय. आज मी तर येण्याचं कारण काय, बऱ्याच वेळा आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांपुरींमध्ये गैरसमज असतो की जे कोणी क्लास 1 अधिकारी होतात, क्लास 2 अधिकारी होतात, मोठ्या लाल दिव्याच्या गाडीत जातात. जे कोणी चांगल्या चांगल्या पदावर जातात हे कोणीतरी मोठ्यांचे पोरं असतात, पैशावाल्याचे पोरं असतात. आणि मग आमच्या ग्रामीण भागातल्या पोरांना असं वाटतं की आपल्यासारखा गोरगरिबाचा पोरगा, ऊसतोड कामगाराचा पोरगा, शेतकऱ्याचा पोरगा DYSP होऊ शकत नाही, डेप्युटी कलेक्टर होऊ शकत नाही, कलेक्टर होऊ शकत नाही, असा गैरसमज आपल्या मनामध्ये असतो. पण मी तुम्हाला बसलेल्या माझ्या बांधवांना आणि माता पित्यांना एक विश्वास देऊ इच्छितो की तुमच्या समोर जो संतोष खडे उभा आहे, हा DYSP म्हणून तुमच्या समोर उभा आहे. हा कोणा मोठ्याचा पोरगा नाही, कोणा वशिलावाल्याचा पोरगा नाही, कोणा पैशावाल्याचा पोरगा नाही, हा एका सर्वसाधारण ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे. आणि जर संतोष खडे ऊसतोड कामगाराचा पोरगा DYSP होऊ शकतो, तर तुमच्या मधला कोणीही, जो कोणी शेतमजुरी असेल, जो कोणी सामान्य कुटुंबातील असेल, तो मुलगा सुद्धा उद्या चालून चांगल्या पदावर चालू शकतो, हा विश्वास द्यायला मी इथं आलोय. आणि आदरणीय किसन बाबांचा आशीर्वाद असेल, माऊली बाबांचा आशीर्वाद असेल किंवा वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद असेल, पहा ना इथं आलोय आणि पाऊस सुरू झालाय. मला असं वाटतं की हा आशीर्वाद तर मला मिळाला नाहीये ना इथं येऊन, कारण एवढा पाऊस मला वाटतं मागच्या 15 दिवसामध्ये आपल्याकडे पाऊसच नाहीये. आपले लोक पावसाची वाट बघतात आणि मी आलो आणि आतमध्ये आलं की पाऊस आला. मला असं वाटतं हे माझे पायगुण नाही, तर ही बाबांची कृपा आहे माझ्यावरती. आणि मला असं वाटतं की इथून पुढे मला हा आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर अजून चांगल्या पदावर जाण्याची संधी कदाचित मिळेल. आणि त्यासाठी खरं मी बाबांच्या चरणी अभिवादन करतो. माझा परिचय सांगायचा झाला तर तुम्ही बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल, पाटोदा तालुक्यातील सावरगाव भगवान बाबांचं मूळ जन्मगाव हे माझं गाव. जसं आता इथं बसलेल्यापैकी बरेच जण शेतकरी कुटुंबातून येत आहेत, ऊसतोड कामगार म्हणून काम करतायत. असंच माझ्या आई वडिलांनी 30-35 वर्षापासून ऊस तोडलाय.
लहानपण बालपण जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण पूर्ण केलं, आजीपाशी राहून आणि भावंडांसोबत राहून शिक्षण पूर्ण केलं. इथं हा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने नशिबाला आलाय. आपला बीड जिल्हा असेल, मराठवाडा असेल, आपण दुर्दैवानं सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेलो नाही. आपल्याकडे जमिनी चांगल्या नाहीयेत, आपण बागायतदार नाहीये, आपल्याला ऊस तोडल्याशिवाय पर्याय नाहीये. अशाच प्रसंगामध्ये 6 महिने आईबापांनी ऊस तोडायला जायचं आणि 6 महिने आजी सोबत शिक्षण पूर्ण करायचं, असाच माझा प्रसंग राहिलेला. आज इथंच मी फक्त अनुभवलं असं नाहीये, तर इथं पाहायला गेलं तर आपल्या बीड जिल्ह्यातील 90% कुटुंब आणि 90% आमच्या पोरांनी आमच्या आईबापासोबत दिवाळी साजरी केलेली नाहीये. कारण 6 महिने आमचे आईबापा दिवाळीला तिकडे जातात, आमचे पोरं इकडे राहतात, त्यांच्यावर संस्कार करायला कोणी नाहीये, त्यांना जीव लावायला कोणी नाहीये, दिवाळीचे लाडू खाऊ घालायला कोणी नाहीये. अशा प्रसंगातून मी शिकलो. 5वीला त्याच्यानंतर आश्रमशाळेच्या माध्यमातून, हॉस्टेलच्या माध्यमातून, त्याच्यानंतर गावातीलच मराठी शाळेमध्ये शिकलो आणि 10वी आणि 12वी पूर्ण झाल्यानंतर 10वी आणि 12वी गावातच पूर्ण केल्यानंतर कोणत्याही पोराच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण आता करायचं काय. आपण एका करिअरच्या पॉइंटला पोहोचलेला असतो आणि अशा वेळी आपल्या पुढे प्रश्न पडतो की आता करायचं काय. आई वडील ऊस तोडायला जात आहेत, आपण जर चांगला कोर्स करायचं म्हटलं, चांगल्या पदावर इंजिनियर डॉक्टर व्हायचं म्हटलं तर फीस भरायला आपल्याकडे पैसे नाहीयेत. एका क्लासची 1-1, 2-2 लाख फीस कुठून भरणार. आई बाबा ऊस तोडला, 6-6 महिने ऊस तोडलं तर 70-80 हजार रुपये होतात. मग मला कळलं नेमकं आपण करायचं काय. म्हटलं आपले स्वप्न असतील, आपल्याला काही जीवनात करायचं असेल ते बाजूला, पण सर्वप्रथम आपले जे आई वडील ऊस तोडायला जातात, तुमच्यापैकी ऊस तोडायला कोण कोण जाता हात वर करा एकदा. कोण कोण ऊस तोडायला जाता हात वर करा. मला वाटतं लाज वाटायला नाही पाहिजे. मी DYSP असून सुद्धा सांगतोय की माझे आई वडील ऊस तोडत होते. कोण कोण ऊस तोडायला जातं. म्हणजे तुमच्यापैकी 80% लोक ऊस तोडायला जातात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिथं गेल्यानंतर कुपी करून राहायचंय. उन्हामध्ये उन्हाने आपल्याला गरमतंय, पावसाळ्यामध्ये पाणी आत शिरतंय, थंडीमध्ये गारठतंय. आपल्या लोकांना पहाटे 3 वाजता उठायचं, ऊस तोडायला जायचंय. त्या नवरा बायकोनी बैलगाडीमध्ये बसायचं, पहाटे 3-4 वाजता बैलगाडी झुपायची आणि फळामध्ये जायचंय. जाताना येताना ऍक्सिडेंट होतात, लोक मरतायत, हातपाय मोडतायत, अत्याचार अन्याय होतायत. सकाळी माझ्या माईनी पहाटे 5 वाजता ऊस तोडायला सुरुवात करायची. दुपारी 1-2 वाजेपर्यंत ऊन बघायचं नाही, वारा बघायचा नाही, पाऊस बघायचा नाही आणि कामाला सुरुवात करायची. आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये काम करत असताना मंडळींनो, माझे वडील एका पायाने अपंग, त्या अपंग बापानी जर मोळी खांद्यावरती घेतली तर आडव्या सरीमध्ये चालताना ते खाली पडायचे आणि वरून मोळी पडायची. अशा प्रसंगामध्ये त्या आईनं अख्खा ऊस बापाच्या हातामध्ये नेऊन द्यायचा आणि बापानं गाडी रचायची, गाडी भरायची. गाडी भरल्यानंतर कारखान्यावरती निघायचं. तुम्हाला माहिती आहे की आमच्या ऊसतोड कामगाराच्या आई बापाला जेवण सुद्धा कसं करावं लागतं. गाडी भरून चाललेली, त्या बापाने गाडी हाकायची आणि आईनी जेवण करायचं, आईनी गाडी हाकायची आणि बापानी जेवण करायचं. त्याच्यानंतर कुपीवरती यायचं. कुपीवरती आल्यानंतर त्या आईनं शेण काढायचं, धुणं धुवायचं, आंघोळ करायची आणि आवरत 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 रात्रीच्या 12 वाजवायच्या. म्हणजे सकाळी पहाटे 3 वाजता सुरू झालेली आई रात्री 12ला काम बंद करते. मग माझ्या डोक्यामध्ये एक आलं, तू आता 12वी झालास, नेमकं तुला करायचं काय. आणि मग मी ठरवलं की मला ना लाल दिव्यासाठी अधिकारी व्हायचं होतं, ना मला पैशासाठी अधिकारी व्हायचं होतं, ना मला चांगल्या पगारासाठी अधिकारी व्हायचं होतं, ना मला चांगल्या खुर्चीवर बसण्यासाठी अधिकारी व्हायचं होतं. मित्रांनो, मला फक्त एकाच गोष्टीसाठी अधिकारी व्हायचं होतं, तर माझ्या आई बापाच्या हातातला कोयता बंद करण्यासाठी अधिकारी व्हायचं होतं. आणि आज मी तुमच्या समोर DYSP, ज्याला आपण पोलीस उपाधीक्षक असं म्हणतो, हे पद घेऊन इथं उभा. ते फक्त त्या आई बापाला जनावरासारखं जगणं बंद करून, त्या आई बापाच्या हातातला कोयता बंद करून इथं उभा आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि मग त्याच्यानंतर अभ्यासाला लागलो आणि स्पर्धा परीक्षामध्ये आलो. मित्रांनो, माझे तरुण भावंड इथं उपस्थित आहेत, बहिणी उपस्थित आहेत. 3 वर्ष स्पर्धा परीक्षाच्या काळामध्ये स्वतःला झोकून दिलं. स्वतःला झोकून दिलेलं असताना ठरवलं की हा अभ्यास करत असताना
आपल्याला 100% द्यावा लागणार आहे. जर आपण 100% दिला तरच या पदापर्यंत पोहोचू शकतो. आजकाल माझे विद्यार्थी मित्र इथं उपस्थित आहेत. मोबाईल हा आपल्या विद्यार्थ्यांचा बनलेला शत्रू आहे. माझे लहान मोठे भावंड आहेत. मी तुम्हाला विनंती करेल की विद्यार्थी जीवनामध्ये किंवा अभ्यास करत असताना मोबाईलला दूर ठेवा. मी माझ्या 3 वर्षाच्या काळामध्ये एकही दिवस अभ्यासिकेमध्ये जाताना मोबाईल घेऊन गेलो नाही. सकाळी अभ्यासिकेमध्ये जाताना मोबाईल स्विच ऑफ करून रूमवरती ठेवायचो आणि रात्री आल्यानंतर मोबाईल पाहायचो. आजकाल आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा शहरी वातावरण आलंय. घरामध्ये टीव्ही नेहमी चालू असतोय. मोबाईलचा वेळ लागलाय. मोबाईलवर फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब आमचे मुलं पाहतायत, त्याच्यावरती टाइमपास करतायत. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईलचा वापर करू नका, टीव्हीचा वापर करू नका. आणि दुसरी गोष्ट मला इथं नमूद करावी लागेल, माझ्या माता पित्या समान पालक बसलेले आहेत, पण माझ्या भावंडांसाठी आणि मुला मुलींसाठी एक गोष्ट आवर्जून मी तरुण आहे म्हणून सांगणं आवश्यक आहे. आजकाल प्रेमाचं फॅड आलंय. प्रेमाचं आम्हा पोरापुरींमध्ये प्रेमाचं फॅड आलंय. आमचा बाप राबत असतो, आमच्यासाठी 10,000 रुपये गोळा करून आम्हाला शिकवत असतो. आमची माय लोकांची भांडे कुंडे करून, शेतमजुरी करून, मोलमजुरी करून आम्हाला शिकवत असते. आणि आमचा कुठल्या तरी पोरीला, आमचा पोरगा पोरीला हिरोईन मानतो, आमची पोरगी आमच्या पोराला हिरोईन मानते, हिरो म्हणते. खरं सांगू का बहिणींनो, तुम्ही आमच्यासारख्या छपरी पोरांना हिरो म्हणता. ज्यांनी केसाचा कट मारला, ज्यांनी फाटकी जीन्स घातली, ज्यांनी काहीतरी स्टाईल मारली, इम्प्रेशन मारलं, त्याला तुम्ही हिरो म्हणता. खरं सांगू का पोरींनो, फाटक्या जीन्स घालणारा किंवा केस उडवणारा पोरगा तुमचा हिरो नसला पाहिजे. तुमचा हिरो कोण असला पाहिजे? तर जो तुमच्यासाठी तुम्हाला जगवणारा, घडवणारा, तुमच्यासाठी 10,000 रुपये गोळा करून तुम्हाला शिकवणारा तुमचा बाप तुमचा हिरो असला पाहिजे. त्यामुळे नेमक्या या तरुण काळामध्ये पोरांनी, कारण आज माझी जबाबदारी ही आहे की हे सांगणं, या तरुण काळामध्ये, उमेदीच्या काळामध्ये 18 ते 25 वयोगट काळ असा काळ आहे की या काळामध्ये लात मारीन तिथं पाणी काढीन. आणि याच काळामध्ये आपण काहीतरी करून दाखवण्याची धमक आपल्यामध्ये असते. या काळामध्ये पोरांनी या बकवास गोष्टीमध्ये पडू नका. दुर्दैवाने आपण बीड जिल्ह्यात मराठवाड्यात जन्म घेतलाय. आपल्याकडे पैसा नाही, श्रीमंती नाही आहे. आपले आईबाप कुणी क्लास 1 क्लास 2 नाही आहेत. आपल्या घरी कुणी मागची पूर्वजांची श्रीमंती नाहीये. आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून 3 वर्ष चांगला अभ्यास केला. 3 वर्षानंतर 2021च्या परीक्षेमध्ये झालेल्या MPSC परीक्षेतून माझी महाराष्ट्र राज्यातून 16वा आणि NTD संवर्गातून महाराष्ट्रात प्रथम म्हणून नेमणूक झाली आणि आज DYSP म्हणून तुमच्या समोर उभा आहे. हे सगळं माझा पट सांगण्याचं कारण काय? बऱ्याच वेळा आपल्या पोरांमध्ये न्यूनगंड असतो की आपण शहरातल्या पोरांसोबत स्पर्धा करू का नाही, आपण शहरातल्या पोरांमध्ये टिकू का नाही. परंतु भलेही आपल्याला दुर्दैवानं देवानं आपल्याला श्रीमंती दिली नसेल, आपल्याकडे पैसा दिला नसेल, पण आपल्या परिसरामध्ये आदरणीय किसन बाबा सारखे, आदरणीय भगवान बाबा सारखे, आदरणीय गोरक्षनाथ महाराजांसारखे दैवत आपल्या इकडे जन्माला घालून त्यांच्या इतका आशीर्वाद जगात कुठं नाहीयेत हे आपल्याला दाखवून दिले. 2-3 दिवसापूर्वी माझे शहरातल्या मित्रांनी मला विचारलं, ज्ञानेश्वरराव मला विचारलं की तुमच्याकडे तर पाणी नाहीये, तुमच्याकडे दुष्काळी भाग आहे, जमिनी चांगल्या नाहीयेत, शिक्षण संस्था चांगल्या नाहीयेत, तरी पण तुम्ही बीडचे पोरं चमकतायत कसे परीक्षामध्ये? तुम्ही नेमकं पास कसं काय होताय? तुम्ही नेमकं काय करताय? मी त्यांना एकच सांगितलं, मित्र आमच्याकडे आम्ही नाहीत बागायतदार, आमच्याकडे नाही पैसा, आमच्याकडे नसतील चांगल्या जमिनी, पण आमच्याकडे अशा संतांनी जन्म घेतलाय की त्या संतांच्या आशीर्वादावर आमच्या बापालाही कधी काही कमी पडलं नाही आणि आम्हालाही काही कधी कमी पडत नाही. कारण अशा विभूती इथं आपल्याकडे जन्माला आलेत. आपल्या या परिसरामध्ये पाहायला झालं तर गोरक्षनाथ महाराजांचं जे काम होतं, त्यांचे जे आशीर्वाद या परिसराला लाभलेत, त्यानंतर आता सध्या गुरुवर्य नवनाथ बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे आणि नवनाथ बाबांचं काम आमच्या शिकणाऱ्या पोरांसाठी सुद्धा महत्वाचं पडतं. अहो काय होतं इथं? एक टेकडी आहे, एक डोंगर आहे, या डोंगरावर सुद्धा स्वर्ग निर्माण करण्याचं काम या महाराजांनी केलं. हे आमच्या सारख्या शिकणाऱ्या पोरांना सुद्धा मान्य करावं लागेल. बऱ्याच वेळा आम्ही सिनेमातल्या हिरोंना हिरो म्हणतो, बऱ्याच वेळा आम्ही पिक्चर मधलं काहीतरी बघून प्रभावित होतो, बऱ्याच वेळा आम्ही इतर लोकांना किंवा इतर देशातल्या लोकांनी खूप काही केलं म्हणतो,
पण आमच्या परिसरामध्ये आम्हाला अभिमान आहे की आमच्या परिसरामध्ये संतांची शिकवण आम्हाला कमी पडू देत नाही. आमच्या परिसरामध्ये असे गड बांधले जातात, असे मठ बांधले जातात. कारण आज आम्ही पाहतो पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी गेल्यानंतर एक जर पाहुणा आला ना तर त्या घरी भांडणं सुरू होतात. भांडणं, नवरा बायकोला म्हणतो तुझा पाहुणा कस काय आला, किंवा जर नवऱ्याचा पाहुणा असेल तर बायको नवऱ्याला म्हणते पाहुणा कस काय आला, कधी जाणार आहे. कारण 2 भाकरी जास्त करावा लागतात आणि म्हणजे एक पाहुणा जेवायला खपत नाही. आणि आज आमच्या मठावर हजारो माणसं जेव्हा जेवतात, जेव्हा आमच्या मठावर हजारो माणसं ज्या वेळेस इथं येऊन आपलं अन्नदानाचं काम करतात त्यावेळेस माझ्यासारख्या पोराला राहवत नाही आणि या संतांचा, या महाराजांचा आदर व्यक्त केल्याशिवाय मला राहवत नाही. परंतु या मठाचा, या गडाचा आणि या महाराजांच्या आशीर्वादाचा आणि यांच्या मार्गदर्शनाचा नेमका आपल्याला उपयोग काय करायचा आहे. तुम्हाला सांगेल, आपल्याकडं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की शिकून काय होतं, बऱ्याच वेळा म्हटलं जातं की शिकून काय होणार आहे, काय करायचं शिकून. मग आपले पोरं ऊस तोडायला जातात, ड्रायव्हरकी करतात आणि बऱ्याच वेळा हमाली करताना सुद्धा दिसतात. तुम्हाला सांगेल शिकून काय होतं हे थोडक्यात सांगेल. 28 फेब्रुवारीला माझा निकाल लागला. 28 फेब्रुवारी पासून आजपर्यंत जवळजवळ 6 महिने होत आले. एक ऊसतोड कामगाराच्या पोराचा मुख्यमंत्र्यांपासून ते पालकमंत्र्यांपासून, केंद्रीय मंत्र्यांपासून, आमदार खासदार पालकमंत्र्यांनी सर्वांनी स्वागत सत्कार तर केलाच, पण एक गोष्ट आवश्यक नमूद करेल. 28 फेब्रुवारी निकाल लागला आणि 5 मार्चला माझ्या मूळ गावी माझ्या गावकऱ्यांनी माझा सत्कार ठेवला. मित्रांनो, सकाळी 8 वाजता सत्कार ठेवला. सकाळी 8 वाजता 5 वर्षाच्या मुलांपासून ते 80 वर्षांच्या आजी आजोबापर्यंत अख्खं गाव मला घ्यायला गावाच्या वेशीवर आलं होतं. ज्या पोराच्या घरी आजही सायकल नाही त्या पोराला घ्यायला 10-12 गाड्याचा ताफा आला होता. त्या 10-12 गाड्याच्या ताफ्यामधील 30 लाखाच्या हॅरियर गाडीमध्ये मी बसून आलो होतो. ज्या पोराच्या घरी आजही टीव्ही नाही त्या पोराला कव्हर करायला जिल्ह्याभरातले आणि राज्यभरातले न्यूज चॅनलवाले आले होते. अहो एवढंच काय, ज्या पोराच्या बापाला कधी सन्मानाची वागणूक नाही त्या पोराच्या बापाला खांद्यावर घेऊन अख्खं गाव वाजत गाजत घेऊन चाललं होतं. ज्या पोराच्या आईला साधा अक्षर काढता येत नाही त्या पोराच्या आईला राज्यस्तरीय पुरस्कार दिले गेले. अहो एवढंच काय, ज्या पोराच्या बापाला कधी ग्रामपंचायत सदस्य नीट बोलला नाही त्या पोराच्या बापाला पालकमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री सन्मानित करत होते. ज्या पोराच्या बापाला कधी एखाद्या कॉन्स्टेबलनी सुद्धा कधी पुढे जाऊ दिलं नाही त्या पोराच्या बापाच्या पाया SP आणि कलेक्टर पडत होते. हे स्वाभिमान आणि हा आनंद तुम्हाला शिक्षणाशिवाय कुठं मिळू शकत नाही, हे मला इथं तुम्हाला सांगायचं. ही ताकद माझी नाहीये किंवा मी खूप काही केलं सांगत नाहीये. आई वडिलांच्या पुण्याईनं, त्यांच्या कष्टानं आज मी जो काय आहे हे श्रेय माझं नाही तर हे श्रेय सर्व माझ्या आईबापाचं आहे. ज्या आईबापांनी 30-35 वर्ष ऊस तोडून हाडाचा कूट करून रक्ताचं पाणी करून मला शिकवलं, त्या आईबापांनी मला उसाच्या फडातून लाल दिव्याच्या गाडीत आणलं. उद्या माझ्या हातात कोयता असण्याऐवजी त्या आईबापामुळे माझ्या हातात बंदूक असणार आहे. हे सर्व श्रेय माझ्या आईबापाचं आहे आणि आईबापाशिवाय मी शून्य आहे. त्या आईबापाच माझे खरे दैवत आहेत. त्यामुळं खरी प्रेरणा कुठली? बऱ्याच वेळा आमच्या मुला मुली कुणातरी हिरोला प्रेरणा म्हणतात, कुठल्या तरी अधिकाऱ्याचे भाषण ऐकून प्रेरित होतात. पोरांनो खरं सांगू का, ना कोणाचे भाषण ऐका ना कोणाचे फोटो खिशामध्ये ठेवा. ज्यावेळी तुमच्या आईबापाच्या डोळ्यात डोळे घालून बघाल आणि आईबापाला सांगणार ना की बाबा आई मी तुझ्यासाठी अभ्यास करेन, मी तुमच्यासाठी अधिकारी होईन किंवा मी तुमच्यासाठी काहीतरी पदावर जाईल, ती झाली तुमची खरी प्रेरणा. अहो एवढंच काय, मी 2 दिवसापूर्वी इस्लामपूर आणि कोल्हापूर दौऱ्यावरती होतो. इस्लामपूरला एक कार्यक्रम होता. महाराज, ज्यावेळेस आम्ही कारखान्यावरती जायचो, आमचे आईवडील कारखान्यावरती जायचे, कारखान्यावरती चिटबॉय असतात, चिटबॉय. आमच्या आईबापाकडून जर चुकून जर उसाला जर पाचट राहिलं तर तो चिटबॉय फडा 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 बोलायचा. आणि परवा दिवशीच्या कार्यक्रमामध्ये हा तुमचा ऊसतोड कामगाराचा मुलगा 4 कारखान्याच्या चेअरमनच्या मांडीला मांडी देऊन स्टेजवर बसलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणा होता. म्हणजे ज्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला चिटबॉयनी सुद्धा शिव्या दिल्या त्याच कारखान्याच्या मालकाला आणि चेअरमनला त्याच्या मांडीला मांडी देऊन बसावं लागलं. ही ताकद फक्त शिक्षणाची आणि पुस्तकाची आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मला माझा मोठेपणा सांगायचा नाहीये किंवा मी खूप काही केलं हे सांगायचं नाहीये, तर
मी आज अधिकारी झाल्यानंतर माझी जबाबदारी आहे. मला मित्र म्हणतात, अरे संतोष तू DYSP झालाय, तुला इकडे तिकडे जायची काय गरज आहे, पळायची काय गरज आहे. मी सध्या पण आजारी, माझा आवाज निघत नाहीये, तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. म्हणतात तुला उद्या 1 लाख रुपये पगार असणार आहे, तुला सरकारची गाडी असणार आहे, माडी असणार आहे, तू का पळतोय, का जातोय, का ओरडून सांगतोय. अरे मी ऊसतोड्याच्या पोटी जन्म घेतलाय, मी बीड जिल्ह्यात जन्म घेतलाय. मी DYSP झालो म्हणजे राजा झालो नाही. माझ्या या भावंडांना, माझ्या ऊसतोड्याच्या पोरांना, माझ्या भाऊ बहिणींना मला सांगायचंय की पोरांनो, जन्म कुठं घ्यायचा हे आपल्या हातात नव्हतं. ऊसतोड्याच्या पोटी जन्म घ्यायचा का श्रीमंताच्या पोटी जन्म घ्यायचं हे आपल्या हातात नव्हतं. दुर्दैवानं आपण जन्म जरी इथं घेतलेला असला, पण एखाद्या कलेक्टरलाही लाजवेल असते आई बाप आपल्याकडे आहेत, आपल्यासाठी ऊस तोडायला तयार आहेत, आपल्याला खंबीर साथ द्यायला तयार आहेत. त्या आईबापासाठी तुम्ही शिका. पोरांनो, आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाहीये. पुस्तकं आपले दैवत असले पाहिजे, शाळा आपलं मंदिर असलं पाहिजे, आणि शिकून त्या आईबापाला तुम्हाला जर काही देता आलं, त्या आईबापाला गाडी माडी घोडी तुमच्याकडून नाही पाहिजे, त्या आईबापाला पैसा सोनं नाणं नाही पाहिजे. त्या आईबापाला फक्त पोरगा जर एखाद्या खुर्चीवर बसलेला दिसला तरी पण तो बाप संध्याकाळी जाऊन ढसा ढसा रडेल. ती आई गाजाबाजा करून सांगेल की माझा पोरगा अधिकारी झाला. त्या आईबापाला काही नकोय तुमच्याकडून. त्याच्यामुळं मला तुम्हाला विश्वास द्यायचा आहे. पोरांनो, अधिकाधिक अभ्यास करा. जे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असतील ते अजून रेटून करा, नेटाने करा. आपले आईवडील 12-12 तास, 15-15 तास उसात उन्हात तानात काम करतात. आपल्यासारख्या पोरांना AC मध्ये बसून, फॅन खाली बसून अभ्यासाला काय करायला अडचण आहे. बऱ्याच वेळा मला पोरं सांगतात की अभ्यास करताना कधी कधी डिसमूड होतो, अभ्यास करावा असं वाटत नाही, मूड जातो म्हणतात, मूड. आणि बऱ्याच वेळा बोर होतो अभ्यास करताना. मग माझं पण असंच बोर व्हायचं मला पण कधीतरी. मग मी म्हटलं नेमकं याच्यावर औषध काय. तर मी ज्या वेळेस बापाच्या टाचा बघायचो आणि आईचा खांदा बघायचो, त्यावेळेस मला एकही दिवस वाटलं नाही की तू टाइमपास केला पाहिजे. कारण बापाच्या टाचा बघितल्या तर भेगाळलेल्या, आईचा खांदा बघितला तर मोळ्या वाहून सुजलेला. मग खरी प्रेरणा तुमची काय असली पाहिजे. तर जे आई वडील काम करतात ना, ते काम त्या पोरांनी जर एक दिवस करून पाहितलं, रानामध्ये जर आई वडील राबत असतील तर पोरांनो एकच दिवस त्यांच्या सोबत राबून बघा की आई वडील किती झटतायत, किती काम करतायत. दुर्दैवानं आपल्याकडे व्यसनाचं सुद्धा प्रमाण वाढत चाललंय. कारण आमचे लोक ऊस तोडायला गेल्यानंतर लक्ष ठेवायला कोण आहे, आमच्या पोरांना वळण लावायला कोण आहे. आणि मग 7वी 8वीला आमचे लेकरं दारू पितायत, बाहेर गाडीवरती ट्रकवर ड्रायव्हर होऊन दारू पितायत, बाहेर जातायत, व्यसनाच्या नादी लागतायत. हात जोडून माझ्या भावंडांना विनंती आहे, आपण गडावर उपस्थित आहेत. या संतांनी आपल्याला शिकवण देण्यासाठी आणि आपल्याला घडवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलंय. या संतांनी आपल्यासाठी जीवन जगलेत, आपल्याला शिकवण घालून गेलेत की व्यसनापासून लांब राहा. इथं बसलेले 90% माळकरी आपले पालक इथं बसलेले आहेत. ते आपल्याला काही खाण्यापिण्यासाठी, आहारासाठी कधी अडवत नाहीत. पण ज्या व्यसनामुळे आपलं कुटुंब उद्ध्वस्त होत असतील, आपल्या बायका पोरं रस्त्यावर येत असतील, आपल्या आईबापांना जर आपण लाथा घालूत असत, तर या अखंड हरिनाम सप्त्यात माझ्यासारख्या पोराची जबाबदारी आहे सांगणं की पोरांनो, एक वेळेस तुम्ही या मंदिरात पाय नाही पडले तरी चालेल, पण जो पोरगा आपल्या आईबापाला लाथाने मारेल किंवा आईबापाला घराच्या बाहेर काढेल ना, त्याला तुम्ही देवाच्या 10 बऱ्या जरी पाया पडले तरी देव माफ करू शकणार नाही. एक तुम्ही दर्शन नाही घेतलं तरी चालेल, पण आई वडिलांसाठी काहीतरी करा. आई वडिलांना देव माना, आणि आई वडील हे आपले खरे देव आहेत. चांगल्या सुदैवानं आपल्या भागामध्ये संतांचं कार्य खूप महान आहे. आणि याच माध्यमातून या ठिकाणी मला सांगण्यात आलं की इथं जो डोम रस्ता झालाय, हा सर्व डोम रस्ता लोकसहभागातून झाला आणि 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करण्यात आलं. आणि याच्या मागे सद्गुरू किसन बाबा, शांतीब्रह्म नवनाथ बाबांचा आशीर्वाद आहे. पहा ना, म्हणजे मी आताच उदाहरण दिलं तुम्हाला शहरातला की एक माणूस जेवायला खपत नाही. असे खूप उदाहरण आहेत. तुम्ही एखाद्या ठिकाणी शहरात जा, तुमचा मुलगा असू द्या, पुतण्या असू द्या, जवळचा असू द्या, आणि तुम्ही 2-3 दिवस जास्त राहण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला हळूहळू घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. का तर
जागाच नाहीये घरामध्ये राहायला. म्हणजे शहरामध्ये एकीकडे संस्कृती अशी आहे की मी आणि माझा फक्त, बाकी आम्हाला कोणी नको. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये अभिमान वाटतो सांगायला की 3-3 किलोमीटरचा रस्ता आमचे लोक 10-10 रुपये, 100-100 रुपये, 1000-1000 रुपये गोळा करून, ऊस तोडून, कष्ट करून असा रस्ता उभारतात. ही संस्कृती आपल्याकडे आहे आणि या संस्कृतीमुळं आणि अशा संतांच्या आशीर्वादामुळं आपण टिकून आहोत. त्यामुळं लोकसहभागातून तुम्ही रस्ता तयार करत आहात, मंदिर करत आहात. इथं मी आल्यानंतर पाहतो की एवढ्या मोठ्या टिकडीवर एवढा मोठा प्रदीर्घ सभामंडप उभा केलाय. मी खालून येत असताना पाहितलं की पाऊस यायला लागलाय, वातावरण झालंय. मी मित्रांना म्हटलं सोबत, अरे म्हटलं जर पाऊस आला तर कार्यक्रम कसा होणार? कारण म्हटलं मंडप असेल आणि मंडपामध्ये पाऊस पडला की सगळं ओलं होईल. पण इथं येऊन बघतो एवढा मोठा सभामंडप बांधलाय. मला नाही वाटत की बीड जिल्ह्यामध्ये एवढा मोठा सभामंडप कुठं बांधलेला असेल. आणि अक्षरशः मी भारावून गेलो इथं आल्यानंतर. आणि खरं तर मला आल्या पहिलं दर्शन घेऊन पाहायचं होतं की काय काय बांधकाम झालंय. पण उशीर झाला या सगळ्या गोष्टींमुळे, ट्रॅफिकमुळे, त्याच्यामुळं, आणि मी पाहू शकलो नाही. पण आवर्जून मी मंदिराचं दर्शन घेणार, समाधीचं दर्शन घेणार आणि सगळं इथलं पाहून जाणार आणि माझ्या शहरातल्या पोरांना सांगणार की आमचा परिसर कसा आहे आणि आमच्या परिसरामध्ये काय काय केलं जातं. त्यामुळं आनंद आहे की अशा ठिकाणी सुद्धा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा सप्ताहामध्ये आमच्यासारख्या पोरांना तुम्ही आमंत्रित करताय. याचा अर्थ स्पष्ट आहे की पुढे चालून या भागामध्ये आणि या परिसरामध्ये हजारो आणि लाखो अधिकारी घडले पाहिजेत. एकटा संतोष खाडे ऊसतोड कामगाराचा अधिकारी होऊन जमणार नाहीये. इथं बसलेल्या प्रत्येक पोराने पोरीने ठरवलं पाहिजे की मला पण माझ्या आयुष्यात काहीतरी करायचंय, मला पण माझ्या आईबापासाठी काहीतरी करायचंय. पोरांनो, एकदा फक्त करून बघा. जो आनंद असतो ना, आज माझे आई वडील जेव्हा मी सुखात बघतो, जेव्हा शांततेत झोपलेले पाहतो, जेव्हा आनंदात बघतो ना, ते सुख तुम्ही कितीही पैसे दिली तरी पण मोजू शकत नाही. आज माझा ऊसतोडा बाप आणि ऊसतोडी आई ज्या वेळेस मी स्टेजवर बघतो किंवा एखाद्या मंत्र्याच्या हस्ते सन्मानित होताना बघतो, हे सुख पैशात भेटत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांसाठी अभ्यास करा. जीवनामध्ये जे जे काही करता येईल ते करा. फक्त चांगल्या मार्गावरती करा आणि आई वडिलांना समोर ठेवून करा. स्पर्धा परीक्षेचा जर इथं कुणी अभ्यास करत असेल तर आयोगाच्या प्रश्नपत्रिका आणि आयोगाच्या सिलेबसचा चांगला अभ्यास करा. पुस्तकाला देव माना, पुस्तकाला दैवत माना आणि अभ्यास करा. आणि पालकांना ही एक विनंती करेल, तुम्ही सगळे माझ्या आईवडिलांसारखे आहेत. उशीर झालेला आहे, पुढचा कार्यक्रम ठरलेला आहे. त्याच्यामुळे मी विस्तृत बोलण्यापेक्षा थोडं थोडक्यात आणि मोजकच बोलण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही माझ्या माता पित्या समान आहेत. बापांनो आणि मातांनो, तुमच्या नशिबी कष्ट आला असेल, तुम्ही आतापर्यंत ऊस तोडला असेल, तुम्ही शेतमजुरी केली असेल, मोलमजुरी केली असेल, तुम्ही स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून आपल्या पोराबाळांसाठी 10-10 रुपये, 100-100 रुपये गोळा करून पोरांना शिकवलं असेल. तुमचे पोरं आज शिकत असतील, कुठल्या तरी पदावर जाण्याचा प्रयत्न करत असतील. माता पित्यांनो, तुम्ही आतापर्यंत त्रास काढलाय, अजूनही थोडा त्रास काढा, पण त्या पोरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा. कारण मी तुमच्यासाठी आदर्श असू शकत नाही, तर माझ्या आईबाप तुमच्यासाठी असे आदर्श राहू द्या. कारण माझ्या आईबापांनी मला शिकताना कधीही पाठबळ कमी पडू दिलं नाही. त्या माझ्या आईबापांनी वेळेप्रसंगी स्वतःच्या अंगावरचा दागिनं मोडलं, पण मला न सांगता पैसा पुरवला, मला शिकवलं. आणि आज त्यांच्यामुळे मी DYSP होऊन त्यांचं पांग फेडू इच्छितोय. तुमचे पोरं सुद्धा उद्या तुमचं पांग फेडल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. आणि पोरांनाही विनंती करेल, पोरांनो, भावांनो आणि बहिणींनो, उद्या शहरात जाता, ज्यावेळेस शिकत असता, मोठ्या कॉलेजमध्ये जाता, तिथं गेल्यानंतर आपल्या आईबापाची जाणीव विसरू देऊ नका. तिथं गेल्यानंतर शहरी जगमगाटामध्ये गुंतू नका. आपले आईबाप हाडाचं कूट करून, रक्ताचं पाणी करून तुम्हाला 1-1 रुपया पाठवत असतात. त्या पैशाचा गैरवापर करू नका. जोपर्यंत शिकत आहात, जोपर्यंत तिकडं आहात, तोपर्यंत या 1-1 रुपयाचा चांगला उपयोग कसा होईल त्याचा प्रयत्न करा. आणि खूप काही तुमच्या आयुष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करा. आपल्या पाठीमागे गोरक्षनाथ महाराजांचा, नवनाथ महाराजांचा आशीर्वाद आहे. वारकरी संप्रदायाचा पगडा आपल्यावरती आहे. आपल्याला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. कारण मला एक जाणवलं, मी ठरवून आलो होतं की आईवडिलाचा ऊस बंद करायचा. एक छोटासा आणि शेवटचा प्रसंग सांगेन. मी
राज्यसेवा परीक्षा दिली. राज्यसेवा परीक्षेचे 3 टप्पे असतात, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. मी पूर्व परीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा पास झालो आणि 26 ऑगस्ट 2022ला माझा मुख्य परीक्षेचा निकाल आला. ऑगस्टमध्ये निकाल आल्यावर मला आनंद याचा झाला की येत्या ऑक्टोबरमध्ये उसाचा हंगाम सुरू होणार आहे आणि उसाचा हंगाम सुरू होताना या वर्षी मी माझ्या आई बापाला ऊस तोडायला जाऊ देणार नाही. कारण ऑगस्टमध्ये निकाल आलाय, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आयोगाच्या तारखा येतील आणि ऑक्टोबरमध्ये माझा निकाल आल्यावर माझ्याकडे पद असल्यावर मी आईबापाला कारखान्यावरती जाऊ देणार नाही. गेल्या वर्षीचा प्रसंग आहे, ध्यान देऊ नाही का? मुलांसाठी पण महत्वाचा आहे, पालकांसाठी पण महत्वाचा आहे. आणि मग म्हटलं की आता आई वडिलांना कारखान्यावरती जायची गरज नाही, पण दुर्दैवानं आयोगाच्या प्रोसेसमुळं आमच्या तारखा लेट आल्या आणि उशीर होत गेला आणि ऑक्टोबरचा शेवट होत आला, पण आमच्या तारखा येईनात. एक दिवस वडिलांनी फोन केला. वडील म्हटले, मला ते भावड्या म्हणतात, म्हणले भावड्या आता तुझ्या हातात नाहीये तुझी परीक्षा होणं किंवा तुझी मुलाखत होणं, तू आम्हाला उचल घेऊन द्यायनास, आपल्याकडे लोकांचे 4 पैसे आहेत, आपल्यावर कर्ज आहे, तू एक काम कर, आम्हाला एवढ्या वर्षी उचल घेऊ दे आणि कारखान्यावरती जाऊ दे, तुझी जेव्हा कधी तुला पद भेटन त्यावेळेस आम्ही माघारी येऊ. मी हातबल होतो, माझ्याकडे पद नव्हता, पैसा नव्हता, काही करू शकत नव्हतो. म्हटलं बाप्पू तुम्हाला वाटेल तसं करा. त्यांनी उचल घेतली आणि कारखान्यावरती गेले. 31 ऑक्टोबर 2022ला माझे आई वडील कारखान्यावरती गेले. माळीनगर कारखाना, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज तालुक्यातील. तो दिवस मी माझ्या आयुष्यात काळा दिवस पाळला मित्रांनो. रूमवरती गेलो आणि दिवसभर रडत बसलो. आता तुम्ही म्हणाल का पहिल्यांदाच आईबाप काय कारखान्यावरती गेले होते का? आईबाप नेहमीच कारखान्यावरती जात होते, पण यावेळी आईबाप मी लागायला उशीर झाल्यामुळे किंवा मला नोकरी लागायला उशीर झाल्यामुळे गेले होते आणि या वर्षी माझ्यामुळे त्यांना ऊस तोडायला जावं लागलं होतं. याचं दुःख माझ्या मनामध्ये होतं. ठरवलं की काही झालं तरी पण त्यांना माघारी घेऊन यायचं. पुढे चालून 4 जानेवारी 2023 माझी मुलाखतीची तारीख आली. मुलाखतीला तयार झालो, सगळी स्वतःमध्ये सुधारणा केल्या, ज्या ज्या चुका असतील, जी जी तयारी करायची असेल सगळी तयारी केली. 4 जानेवारी 2023ला सकाळी मुलाखतीला जायला उठलो. सकाळी 8 वाजता मुलाखतीला बोलावलेलं होतं. 5:30 वाजता म्हटलं आईवडिलांना एक फोन करू आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊ की मुलाखतीला चाललोय. 5:30 वाजता फोन लावला. वडिलांनी फोन उचलला. म्हणलं बापू आज मुलाखत आहे आणि मुलाखतीला जायचंय. ते म्हटले जा, पण तिकडे काहीतरी आवाज यायला लागला. म्हणून म्हटलं बापू नेमकं काय झालंय? म्हटले आम्ही ऊस तोडायला फडामध्ये चाललो होतो बैलगाडी झुपून आणि एका वाळूच्या टिप्परने समोरून येऊन बैलगाडीला धडक दिली आणि त्याच्यामध्ये तुझा आईचा पाय फ्रॅक्चर झालाय, बैलाला लागलंय. थोडक्यात वाचलो. मित्रांनो, एकीकडं मुलाखतीला जायचंय, एकीकडं आईबापांचा ऍक्सिडेंट झालाय. मुलाखतीला जर गेलो नाही तर आयुष्यभर असंच जगावं लागेल आणि आईबापाकडे गेलो नाही तर आईबापाचं काय. पण म्हटलं आज जर मुलाखतीला गेलो तरच ही परिस्थिती काहीतरी बदलू शकतो आणि जर मुलाखतीला नाही गेलो तर आईबापांना आयुष्यभर असं राहावं लागेल. कुणालाही न सांगता, कुणालाही न कळवता, जसं काही काहीच घडलं नाही अशा परिस्थितीमध्ये मुलाखतीला गेलो. मुलाखत दिली. रात्री 6:30 वाजता बाहेर पडलो. बाहेर पडल्यामध्ये सकाळचा फोन आठवला. डोक्यामध्ये राग आला, डोक्यामध्ये चीड आली. उद्या तू मुलाखत देऊन क्लास 1 होशील, क्लास 2 होशील, उद्या तू कलेक्टर होशील, उद्या तू कमिशनर होशील, उद्या तू पाहिजे ते होशील, किती मोठा होशील, पण जर तुला जगवणारे, तुला घडवणारे, तुला वाढवणारे तुझ्या आईबाप जर व्यवस्थित नसतील तर त्या मोठेपणाचं करायचं काय. आणि एक डोक्यामध्ये राग आला की आता आईबापाला ऊस तोडून द्यायचं नाही. कारखान्यावरती फोन केला आणि म्हटलं मुकदमाला, म्हटलं मला माझ्या आईबापाला घरी घेऊन यायचंय. त्या दिवशी ना माझ्याकडे पगार, ना माझ्याकडे पोस्ट, ना माझ्याकडे पद, कारण निकाल लागलेला नव्हता. मुकदमाने सांगितलं 1.5 लाख बाकी आहे, ती बाकी दिल्याशिवाय कारखाना परवानगी देत नाही. मग करायचं काय? 1.5 लाख आणायचे कुठून? मग 4-5 मित्रांपुढे विनवणी करून मित्रांकडून 1.5 लाख रुपये गोळा केले, बॅगमध्ये टाकले आणि माळीनगर कारखाना गाठला. दुसऱ्या दिवशी सकाळी कारखान्यावरती गेलो.
आणि त्या शेतकरी अधिकाऱ्याच्या पाया पडून त्याला एक विनंती केली की बाबा हे तुझे पैसे घे आणि माझ्या आईबापाला सोड. त्यांनी परवानगी दिली. स्वतःच कोयता हातामध्ये घेतला, कुपीवरती गेलो, स्वतःच्या हाताने ती कोप जोपर्यंत खाली पडत नाही तोपर्यंत स्वतःच्या हाताने कोप मोडली. स्वतःच्या हाताने सगळ्या गबाळ पिकअप मध्ये भरलं, स्वतःच्या हाताने बैल पिकअप मध्ये भरले आणि आई बापाला पिकअप मध्ये बसून घरी पाठवलं. मित्रांनो, खरं सांगू का, मी त्या दिवशी माझ्या आईबापाचा कोयता बंद केला. मला जेवढा आनंद मी माझ्या आईबापाचा कोयता बंद करून झाला ना, तेवढा आनंद मला आज DYSP म्हणून सुद्धा झालेला नाही आणि आयुष्यात कधी होणारही नाही. हे सांगण्याचं कारण काय की माझ्या पोरांनी ठरवलं पाहिजे, नाही याच्यासाठी ना त्याच्यासाठी, ना कुठल्या नेत्यासाठी, ना कुठल्या पोरीसाठी, ना कुठल्या पोरासाठी, ना कुठल्या अभिनेत्यासाठी. अरे करायचंय आणि झगडायचंय आणि काहीतरी करून दाखवायचंय तर मला माझ्या आईबापासाठी करून दाखवायचंय, हे या पोरांनी ठरवलं पाहिजे. आणि मग कसं यश मिळत नाही ते तुम्ही मला सांगा. यश मिळतं कारण कुठल्याही यशाला आशीर्वादाची गरज असते. आपल्या परिसरामध्ये गोरक्षनाथ महाराजांच्या कृपेने, नवनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादानं तुम्ही जर कष्ट घेतलं, मेहनत घेतली तर पोरांनो तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा मोठ्या पदावर, चांगल्या पदावर जाऊ शकता आणि तुम्ही तुमच्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करू शकता. त्यामुळं इथं आल्यानंतर माझ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तर आहेतच, पण उशीर होऊन सुद्धा आणि पावसात सुद्धा इकडेच कान देऊन आणि इतका काळजीपूर्वक ऐकणाऱ्या या माझ्या माता पित्यांना साष्टांग माझा दंडवत. इथं येऊन तुम्ही जे मला प्रेम दिलं, इथं येऊन जी मला इथं संधी दिली बोलण्याची, आज मला खरंच सार्थक झाल्यासारखं वाटलं की या टेकडीवर येऊन मी माझ्या माता पित्यासोबत बोलू शकलो, संवाद साधू शकलो. फक्त एवढीच विनंती करतो की मी इथं आल्यामुळं मला एक तुमच्याकडून, माझ्या भावंडांकडून एक गिफ्ट पाहिजे किंवा मी एक अपेक्षा व्यक्त करतोय की मला मी काहीतरी मागतोय इथं येऊन. तर काय मागतोय, तर मला एकच गोष्ट मी मागतोय की इथं जे काय माझे तरुण उपस्थित आहेत, मुली उपस्थित आहेत, मुलींना पण एक सांगणं की बरेच वेळा पालकांनाही सांगणं की आपण मुली आणि मुलामध्ये भेद करतो. बरेच वेळा मुलाला वंशाचा दिवा मानतो आणि मुलीला परकीयाचं धन मानतो आणि मग अशा वेळी आपण मुलींना शिकवत नाही. पण मुलींनाही माझं आव्हान आहे आणि मुलांनाही आव्हान आहे की पुढच्या सप्त्यामध्ये या परिसरामधला एक तरी पोरगा आणि पोरगी लाल दिव्याच्या गाडीत आला पाहिजे, हा संकल्प इथल्या पोरांनी करायला पाहिजे. त्यामुळं आज मी येऊन तुम्हाला एकच मागतोय की पोरांनो चांगला अभ्यास करा आणि अधिकाधिक पद आपल्याकडे आणा. कारण धोरण करते कुणीही असले तरी पण धोरणाची अंमलबजावणी करणारे प्रशासनच असतं. त्या प्रशासनामध्ये तुम्ही जर आलात तर या माता पित्यांसाठी, गोरगरिबांसाठी, सामान्यांसाठी काहीतरी करायची संधी मिळते. त्यामुळे इथं आल्यानंतर तुम्ही जो माझा सन्मान केला त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. आणि महाराज गोरक्षनाथ महाराजांना त्यांच्या समोर नतमस्तक होऊन आणि नवनाथ महाराजांच्या साक्षीने एक तुम्हाला विश्वास देतो. तुमच्यापैकी मला किती जण ओळखत असतील नसतील माहिती नाही, पण इथून पुढे तर एक विश्वास देतो की हा संतोष खाडे तुमचा ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे, हा तुमचा पोरगा आहे आणि तुमच्या मधला आहे. उद्या जिथं कुठं काम करत असेल, जे काय माझ्या अधिकार क्षेत्रात येत असेल, जे काय माझ्या मर्यादित येत असेल ते माझ्या ऊसतोड कामगारासाठी, सामान्य जनतेसाठी करण्याचा प्रयत्न कराल, न्याय देण्याचा प्रयत्न कराल. आणि एक नक्की सांगतो, महाराष्ट्रात कुठं पण काम करत असेल पण माझ्या कामामुळं किंवा माझ्या कार्यपद्धतीमुळं गोरक्षनाथ महाराजाची, या गडाची, परिसराची आणि बीड जिल्ह्याची आणि तुमच्या सर्वांची मान खाली जाणार नाही, असं काम आयुष्यात कधी करणार नाही, हा विश्वास देतो, हे वचन देतो. आणि पुनश्च एकदा या भूमीपुढे नतमस्तक होतो. तुमचा सर्व मायबापांचा आभार मानतो, अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी.